शाळेत सोडायला गेले होते आणि तेवढ्यातच कण पाणी आलं. शाळेची घंटा वाजल्यावर कानावरती कान पडला आणि मला माझी शाळा आठवली. मुलांसाठी पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि मुलींसाठी निळ्या रंग वगैरे असा आमचा युनिफॉर्म. मुलांची नर्सरीला आज आम्ही लाखो रुपयांची फी भरतोय. त्याचे अनंत उपकार सुद्धा आमच्या याच मराठी अभिजात भाषेच्या शाळेत करतात. त्या काळात सकाळी 10:30 ते 5 असा आमच्या शाळेचा पिरियड असायचा. प्रत्येक तास हा 1 तासाचा असायचा. शिक्षकांचा दरा घरापर्यंत होता होता आणि आमच्या शाळेला कल्याण दरवाजा सुद्धा होता. मधल्या सुट्टीमधून धूम कुठून ठोकायची तर कल्याण दरवाजातून. मधल्या सुट्टीत कुठं जायचं तर चिंचेच्या बागेत जायचं. अशा एकदा अनेक आठवणी. ज्यानं 2 वह्या आणल्या समजून जायचं मधल्या सुट्टीमध्ये बाबा घरी जाणार आहे, पलायन करणार आहे. वारी निमित्तानं निघालेली दिंडी आजही आठवते. माऊलींची पालखी जेव्हा निघते तेव्हा आम्ही सुद्धा उत्सुकपणे कित्येक लहान मुलांच्या निर्वेशातून माऊलींची पालखी आणतो आणि नेतो. मंजुळे सर, चव्हाण सर, मुंचे सर, साठे सर या सर्वांचा मारलेला मार खाल्लेला तो सर्व काही पिरियड आजही आठवतो. आमच्या चव्हाण सरांची वेगळी स्टाईल होती. ती चिमटा भारी गेली आणि त्याच्या चिमट्यानं सगळे काही सरळ झालं. पण शनिवार म्हणजे इंग्रजीचा तास जिथं आम्हाला स्पेलिंग पाठवायचं त्याचं प्लॅनिंग शुक्रवारपासून चालायचं. मग मधल्या सुट्टीमध्ये चिंचेच्या बागेत कुणीच नसायचं. सर्वजण इंग्रजी आणि स्पेलिंग यावरती सरकारी असायचं. शाळेमध्ये त्या काळात एखादा भेटलेला पेन, चायना पेन, कॅम्ब्रिजची कंपास आमच्यासाठी फार मोठी होती. एखाद्याकडे कर्कटक पॅक न देतं त्या बात आहे असे म्हणते. पण त्या कर्कटकनं आम्ही पॅन्सवरती नाव करून बरं का. आज अपार कष्टानंतर घराच्या बाहेर असणारी नाव नेम प्लेट जे आनंद देत नाही ना, बेंचवरचं नाव मात्र तेवढा आनंद द्यायचं. त्या बेंचवरती प्रत्येकाची जागा केवढी आम्ही हे कोरायचो. अशा कित्येक आठवणी. पण झालं असं एक दिवस शाळेतनं घरी आलो, दरवेश काढून ठेवला आणि मुला घालायची संधीच नाही मिळाली. आज मागेवरून पात्र वाटतं उगाच मोठे झालं वाटतं. ते दिवस फार बरे होते. खिशामध्ये पैसा नव्हता पण खिशामध्ये असणारा मैत्रीचा आनंद फार होता. मधल्या सुट्टीत कोणी उपाशी नव्हतं बरं का. कारण मित्राच्या डब्यात हातानं घातलेलं खास त्यांना आम्हाला कधीच उपाशी होत नाही. आमच्या एकमेकांच्या आयांना आम्हाला कुठली भाजी आवडते हे आवर्जून माहिती होतं. त्यामुळे आमच्या घरी जेव्हा ती भाजी बनायची तेव्हा आवर्जून मित्राला बोलून घेऊन ये बरं का, आम्ही एकत्र जेवायचो. याच पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही कित्येकदा छोटे छोटे व्यवसाय सुद्धा रस्त्यावर बसून केले बरं का. अगदी गरज लावण्यापासून सुद्धा अशा एकदा बऱ्याच आठवणी येते. आमचे सगळेच्या सगळे कार्यक्रम कुठे व्हायचे? हॉलमध्ये. त्या हॉलचं नाव माहीत नाही पण सर्वजण हॉलमध्ये अपसून व्हायचे. आजही आठवते जेव्हा शेवटेबाई मुख्याध्यापिका होत्या, शाळेच्या स्नेहसंमेलनाचं नियोजन केलं आणि त्या काळातले शिक्षक मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर शाळेच्या सहलीची एक वेगळीच मजा आहे. दौलताबाद, अजंठा वेरूळ, सायन्स शिबिर आणि भुसे येथील खेळ झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, त्या सर्वांमध्ये शाळेनं आम्हाला कायम साथ दिली बघा. काल सर शाळेतनं फोन आला की तुमच्या मुलाची फी भरायची राहिली आहे, ती जर फी उद्या दिली नाही तर मुलांना शाळेमध्ये आणलं. त्यावेळेला माझ्या शाळेचा मला प्रदर्शनाचा अनुभव जाणवला, अभिमान जाणवला. फी नसूनही आमच्या शाळेला आम्हाला एवढं भरभरून दिलंय की घरात असणारी कोट्यावधीची गाडी आणि सर्व गोष्टी याचे अनंत अनंत उपकार माझ्या याच शाळेचे आहेत, याच शिक्षकांचे आहेत. तर शिक्षक कधीच मोठे होत नाही. आपण जेव्हा BMW मधनं फिरतो ना तेव्हा शिक्षक आपसूकपणे विमानानं त्यांनी प्रवास केलेला असतो.
एवढंच असतं. पण सर आजही मुलांचा, आज माझ्या मुलीचा गणवेश 3 आहे, खेळासाठी वेगळा आणि बाळांसाठी वेगळा. वर्षभरातनं आई वडिलांनी घेतलेला तो गणवेश तो त्याच क्वालिटीचा होता बरं का. तो वर्षभर कधीच फाटला नाही आणि तो फाटलाय म्हणून मित्रांनी चेष्टा केली आहे, पण ती चेष्टा त्यानं कधीच सार्वजनिक केली नाही. 2 असल्यावरती एक आम्ही एकमेकांना आवाज दिला आहे. ही शेवटची पिढी आहे वयाची, म्हणजे वयाचा सर्व आपला 1 वर्षाचं काम झाल्यानंतर जी उरलेली पानं आहेत ती उरलेली पानं आम्ही बाइंडिंग करून वापरली जातात. ही शेवटची पिढी आहे. ही तेच शेवटची पिढी आहे ज्यांनी पुस्तकं एकमेकांना शेअर केले आणि पुस्तकाचं कव्हर काय हो, कॅलेंडर आम्ही भेटलेले नाहीयेत. आणि ही तीच शेवटची पिढी आहे. आज टेक्नॉलॉजीचा हातामध्ये मोबाईल असला तरी सुद्धा कॅलेंडरवरच दिलेले गॅस लावला बरं का. ही तीच शेवटची पिढी आहे. पण सर मला असं वाटतं चला तर लहान होता आलं तर बरं होईल, बेंचवरती पुन्हा एकदा त्या बसता आलं तर बरं होईल, मित्रासोबत धूम टोकून पुन्हा एकदा गावामध्ये ओटामध्ये फिरता आलं तर बरं होईल, पीटीच्या तासामध्ये गुडघे ढोकरं लगोरी लिगोरच्या खो खो कबड्डी या खेळांमध्ये रमता आलं तर फार बरं होईल. गोट्या भोवरे या सर्व गोष्टींना किती मोठे फलक तरी मोठे धरून पडतच नाही. सध्या शेवटी आयुष्य कुणासाठी थांबत नाही. तर आज भेटलोय ना, एकमेकांना वचन देऊ आता पुन्हा भेटूया. जमेल असं जमेल तेव्हा, आणि भेटता नाही आलं तरी सुद्धा फोनवरती पण मुलांसाठी गप्पा करायला लागल्या. चला मित्रांनो भेटूया आणि पुन्हा 20-25 वर्ष जगूया.